राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी यांच्या पुढाकाराने शिरूरात व्यापारी मेळावा, व्यापारी पोलीस संवाद, पार्किंग व सुरक्षा प्रश्नांवर चर्चा। अखिल एकता उद्योग व्यापार मंडळ संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी यांच्या पुढाकाराने व वर्धापन दिनानिमित्त शिरूर येथील ओम लाईट हाऊस येथे व्यापारी मेळावा झाला। व्यापारी पोलीस समन्वय, सायबर सुरक्षा, पार्किंग, वाहतूक, व्यापाऱ्यांच्या समस्या व शासकीय योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली। देशाच्या आर्थिक प्रगतीत व्यापारी वर्गाचे योगदान महत्त्वाचे असून सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले। नायब तहसीलदार आकाश किसवे यांनी व्यापाऱ्यांनी संघटितपणे प्रश्न मांडावेत तसेच बँकिंग व्यवहारात दक्षता घ्यावी असे सांगितले। व्यापारी समाजाचे प्रेरणास्थान असलेले दानवीर भामाशाह यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपली संपूर्ण संपत्ती महाराणा प्रताप यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अर्पण केली। त्यांच्या त्याग व राष्ट्रसेवेचा आदर्श व्यापारी समाजाने जपावा असा संदेश यावेळी देण्यात आला। मेळाव्यास निलेश पिपाडा, मामा धोंडगे, राजेंद्र लोळगे, उमेश शेळके, रेश्मा शेख, प्राध्यापक संपत लोखंडे, प्राचार्य डॉक्टर समीर ओंकार, विजय नरके, महेंद्र शेठ सुराणा, निलेश भळगट, महावीर कर्नावट व प्राध्यापक रासकर यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते। प्राध्यापक संपत लोखंडे यांनी पार्किंगचा प्रश्न मांडला। राजेंद्र लोळगे यांनी सराफ कट्टा परिसरात गस्ती पथकाची मागणी केली। अतुल बोथरा, प्रकाश चोपडा, निलेश पिपाडा, राजेश शिंगवे यांनी व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी मांडल्या। मोकाट जनावरे व पार्किंग प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिका व पोलिसांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली। बगाडे यांनी पार्किंगचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी यांनी केले तर नितीन भंडारी यांनी आभार मानले।